त्या समाजाचा कोणी वाटोळ करत असेल तर मी सहन नाही करू शकत. आपण मुंबईत आल्यापासून एका शब्दाने सुद्धा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना दुखवलं नाही. माझ्या समाजाच्या लेकरांसाठी हैदराबादचा JR काढलाय, 1 महिन्याच्या सातारा आणि कोल्हापूरचाही काढणार आहे. मी आशावर जगलो. वादावादी करण्यापेक्षा जर ते प्रामाणिकपणानं मराठा समाजाचं कल्याण करायला लागले तर मला राजकारण करायची गरज नाही. आपला समाज आणि समाजाचे लेकर आपण मोठे करावेत या भूमिकेत मी गेलो. आणि त्यांनी हो डाव रचला, उधळून लावला. फडणवीस साहेब, तुम्हाला मी जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही, कारण जातवान मराठ्यांचा आहे. तुम्ही मराठ्यांच्या वाटाला जाऊच नका. त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं पत्र, ते बघितल्यावर. बावनकुळेने केलेली चूक आम्ही दुरुस्त करतो. जसं की काल उदय सामंत साहेब म्हणले, शिंदे साहेबांचं माझं बोलणं झालं म्हणे, आम्ही आमची शिरसाटणी केलेली चूक दुरुस्त करतो. म्हणलं हरकत नाही, कारण बोडखे नावाची एक नोंद आहे. ज्या पोरीची व्हॅलिडिटी थांबली तिच्या भावाची व्हॅलिडिटी झाली. बघा बरं का कार्यक्रम बावनकुळे आप्पाचा. सगळे कुळ बघितले आम्ही. बावन ऐकलंच नाही, कुठून निघालं बावन आणि कुठून नाही, आणि 96च्या नादी लागलं. मी बिले कलाकार आहे भाऊ. मी म्हणलं ह्या नोंदी तर जीव जाळून दिल्या. रात दिवस माझा मराठा समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांचं श्रेय वायाला जाऊ द्यायचं नाही. शोध घ्यायला सुरुवात केली. कलेक्टर, डेप्युटी कलेक्टरला विचारलं, प्रमाणपत्र का देत नाही? त्यालाही सांगता येणार. सांगा होतं पलीकडून मोहन जेदुडाई हडप्पा, अलीकडून मी चेंगरमध्ये ती. म्हणला भाऊ, नोंदीचे प्रमाणपत्र देण्याचं कारण सांग. तेव्हा मला बावनकुळेने पत्रच काढलं की नोंदीचे प्रमाणपत्र देऊ नका. अरे बापरे म्हणलं पत्र दाखव. घेतलं पत्र. श्वाट बसल माणसाला, श्वाट. इतके क्रूर हे लोक मराठ्यांशी वागू शकतात हे राज्यात आणि देशात कधीच असं मंत्र्याकडून घडलेलं नाही. संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं. असे कोणाच्या लेकराचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी त्याला तो मंत्रिपदाचा अधिकार दिलेला नाही. हे खोटं नाहीये माई बापा. ते प्रमाणपत्र रद्द करायसाठी त्यांनी पत्र काढलंय, इन्व्हेस्टमेंट करून दिलं. 5 दिवसाच्या आत त्वरित अवैध करण्याबाबत करा म्हणून. अधिकाऱ्यांना भेऊ, कारण यांच्याकडे ईडी आहे. कोणी नाही ऐकलं की ईडी आली की त्याला घोडा लावायचा, पुन्हा येत नाही. हे ईडीला भीतीत चाललाच पक्षात. फडणवीस साहेब, आपण लय मोठा डेंजर आहे. ईडीन फिडी चलत नसते आपल्यापाशी. काय गोट्यात आउट करून दिला. शहाणपणा नाही करायचा. माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही. दुसरे एक पत्र आपल्या हाती लागलं. जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्यांनी आदेश केला, दही अंड्याचं व्हॅलिडिटी देण्यात यावी म्हणून. आता ह्यो कागद त्यांच्या फाईलला हस्तगत केला, मराठ्यांना दाखवला. आपलं खरं असूनही आपल्याला दिलं जात नाही. आणि मराठ्यात अशी चीड निर्माण झाली 3-4 दिवसात कळाल्यानंतर. मायबापा हो, मी जर अगोदर असं म्हणलो असतो, यांनी असं केलं, तर तिकडून ते म्हणले असते. आरोप करते. मी सिद्ध करून दिलंय मराठ्यांसमोर. यांनी पत्र काढून रद्द केलंय आणि दुसरंही ऑर्डर झाल्यात व्हॅलिडिटी द्या म्हणून. सकाळी रद्द केली शिरसाटणी. त्यो एकनाथ शिंदेचा.
एकनाथ शिंदे साहेबाला मी 3 वर्षात एकाही शब्दानं दुखवलेला नाही आणि माझी इच्छा सुद्धा नव्हती. मला आजही खरं वाटत नाही एकनाथ शिंदे साहेब शिरसाटच्या हाताने इतकं वाईट कृत्य आणि पाप डोक्यावर मराठ्यांच्या समाजाच्या लेकराचं घेतील म्हणून. प्रमाणपत्र रद्द करायचं पाप, गोरगरिबांच्या लेकराच्या अन्नात विष घालायचं काम एकनाथ शिंदे साहेब करतील हे मराठ्यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं. कारण त्या माणसानं समाजासाठी काम केलं. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होतो. मला मंत्र्याशी संबंध ठेवायचे नाहीत, मला मंत्र्यांशी मैत्री करायची नाहीये. मी हे आंदोलन संबंध मेंटेन करण्यासाठी उभा केलेलं नाहीये. माझ्या गरीबाच्या लेकराच्या आडवा कोणी जरी आला ना, मी त्याला मोजणारच नाही. कारण माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. माझा समाज माझा देव, आणि त्या समाजाचा कोणी वाटोळ करत असेल तर मी सहन नाही करू शकत. फडणवीस, शिंदे साहेब आणि अजितदादा हयात नसणाऱ्या माणसाबद्दल कधी खोटं बोलू नये. आपल्यातून ते गेले. यांचं ठरलं जोपर्यंत मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तोपर्यंत मुंबईच्या बाहेर कोणी जायचं नाही, दौरे रद्द. हे मराठीचे घुसले सगळे. 11:30 वाजता सकाळी फडणवीस साहेब नागपूरला. शिंदे साहेब आले म्हणले फडणवीस साहेब कुठे? ते म्हणले नागपूरला. ते म्हणले मायला दौरा नाही, काहीच नाही, नागपूरला कसं काय गेली? ते म्हणले मग मी चाललो दरेगावला. त्यांनी दरेगावतच हे टाकलेलं आहे आता रावठी, ते तिकडच जाते. ते तिथं गेले. अजितदादा आले. ते म्हणले शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब कुठे आहेत? ते म्हणले ते नागपूरला गेले, शिंदे साहेब दरेगावला गेले. आणि ते म्हणले मला एकट्यालाच इथं मुंबईत मार खाली ठेवलं काय? म्हणलं मी बी चाललो म्हणले पुण्याला. मग बघा तुम्ही तुमचं मराठ्यांचा दरारा येऊ बावनकड्या. तुला आणखी माहित नाही, आता तुला माहित आहे. तुला आता 29 ऑगस्टच्या नंतर कळत मराठी म्हणजे काय. आणि आपल्याला पण दाखवून द्यायचा. पुन्हा म्हणायचं नाही हे लांब हे ते लांब आहे. काय लांब नसतं. समाजाच्या लेकराच्या सुखापुढं लांब नाही, जवळ नाही. ज्या गाड्या त्या काढायच्या, मोटरसायकल, 4 व्हीलर, ट्रॅक्टर, जीपान, टेम्पून काय बी. अजिबात कोणी कारण सांगायचं नाही. काम होतं, अमुक होतं, तमुक होतं. नोकऱ्यावाल्याने सुद्धा रजा द्यायच्या. तुमच्यामुळे जर माझ्या समाजाच्या लेकराचं आयुष्याचे कल्याण होणार असलं तर 1-2 दिवस कामा पुढा. आपला शब्द आहे तुम्हाला, तुमचे लेकर सुखात ठेवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्यांना आनंदित करणार. घराच्या बाहेर पडायचे. जगाने आदर्श घेतला पाहिजे मराठ्यांचा. मराठ्यांच्या विरोधात गेलं रे बाबा, की मराठ्यांनी असं असं केलं होतं, जगाने दखल घेतली पाहिजे. इतक्या ताकदीने जमायचं. मी तर ते जीवाची बाजी लावून लढणारच. मी माझा जीव तुमच्या पायावर ठेवल्याला मी मरायला भेट नाही. मी कधी पण मरायला तयार. तुमच्याकडून फक्त तेवढीच एक अपेक्षा. एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. आंतरवालीला फक्त आंदोलनाला भेट देवलं यायचं. काहीच करा नका. बाकी मी बघतो. फक्त आंदोलन शांततेत करायचं. जाळपोळ दगडफेक करायची नाही. तुम्हाला काय करायचं? मी आहे ना. काय गरज नाही काही करायची. नुसतं मुंबईत गेलो तर बहुत 2-3 चेअर काढले त्यांनी. एवढं सोपं नाही मराठ्यांचं काम. फक्त सगळ्यांनी ताकद लावायची. मराठ्यांसारखं आंदोलन पुन्हा जगात कुठं झालं नसेल. इतकी ताकद लावायची. ते म्हणले पाहिजे मराठ्यांनी मात्र मिळवलं. मला हे आंदोलन 29 ऑगस्ट निर्णायक आंदोलन करायचं. मला मराठ्याचं काही शिल्लक नाही ठेवायचं. आता मागणी एक पण 58 लाख नोंदी, सगळे कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. बोलायचंच ना माझ्या सगळं, नाही लगेच गोडे लावतो. तुम्ही ऐकायला टीव्ही पुढे बसू नका. आता तिथं ऐकायला नवीन नवीन शे आणल्यात नाही. कामाला येतात तुमच्या एखादी बात. अरे दुनिया चांगली नाही राहील त्याला मी काय करू? यांना घोडे लावल्यावरच देते ते. हे गोडी फिडी कळत नाही यांना. खपाखप घोड्याला जायचं, यांना काय मोजायचं. विचार करा ना थोडा.
बावनकुळे मराठ्यांचा वाटोळ करायसाठी तुमच्या डोळ्यात एकटा काम करतोय. तुमच्या नाकावर टिचून त्यांनी मराठ्यांच्या नोंदी रद्द केल्यात. अरे तुम्ही जाहीरपणानं म्हणायला पाहिजे होतं, बावनकुळेने केलेले चूक तुला आम्ही माफ करणार नाही, तुझ्या मागा लागू जाहीरपणानं मंत्र्यांनी सांगायला पाहिजे. एक बोलत नाही. मतदानाच्या दिवशी दारात आपल्या आजीच्या पाया पडतेन, आज्याच्या पडतेन, बापाचं धोतर धुवून आणतेन. त्या दिवशी यांचे बुटडत चाटायची तयारी मराठीची. आज कुठे गेले समजून घ्या. आणखीन वेळ हातातून गेलेली नाही. मी राजकारण करू नका म्हणतच नाही, त्या मताचा मी नाही. तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्याच्यात करा, पण अगोदर पहिल्या नंबरला मराठ्यांना यापुढे जात ठेवावं लागणारे नंबर 2 ला पक्ष, तर आपण टिकणार आहेत. आपण टिकत नाही, पर्यायच नाहीये. बावनकुळेने जाहीर मराठ्यांच्या नोंदी रद्द केल्यात आणि मीडिया ट्रायल घेतली. हे जेव्हापासून कळालं कुणीच कुणाला बोलाना, शांत वातावरण पडले. कारण आपलं सुरू झालं. मग बावनकुळेचं मग लागलं, बाकीचे शांत. याच्या सगळ्यात जास्त खुश असेल छगन भुजबळ. तेव्हा मत असेल आपण बरं झालं व त्याच्याकडे गेली, आपल्या डोक्यात ताणच घ्याला. त्याला फोन करून विचारित असेल झोप रातची येते का नाही, दोन्ही बाटल्या जास्त हाण. हेच होत असणार आहे आता. पण मी खोटे आरोप कधीच दुसऱ्यांवरती करत नाही. मी या प्रकरणात, कारण संस्कार आमच्यावर मराठ्याचे, या प्रकरणात मी छगन भुजबळचं नाव घेतलं नाही. चुकीला चुकच म्हणलं पाहिजे. या प्रकरणात मी धन्याचं सुद्धा नाव घेतलं. त्याची अशी जिरी तर मी त्याला नाही. त्यांची हवाच गेली, काहीच नाही राहिलं. केलेलं पाप इथंच फेड करायची, वर नाही, जाग्यावर. त्यांचं दोघांचंही मी नाव घेतलं नाही. का? चूक केली तरच बोलावं म्हणून मराठा समाज माझ्या पाठीशी. नाही तर आटपाडीत इतक्या रात्री मराठाच आला नसता.